तर नमस्कार भाऊ बहिणींनो, परत एकदा स्वागत आहे माझ्या नवीन अशा माहितीपूर्ण आणि आरोग्यविषयक आपल्या व्हिडिओमध्ये. तर चला मग करूया आपल्या व्हिडिओला सुरुवात. आणि आजचा व्हिडिओ आपला खूप खूप महत्त्वाचा, खूप फायद्याचा आणि खूप छान होणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आजचा विषय आपला व्हिडिओचा काय आहे, तर वजन कमी करण्यासाठी. कशाचा आहे, तर वजन कमी करण्यासाठीचा. तर बऱ्याच आता जणांना, आपल्या भावा बहिणींना वजन वाढल्याचा खूप त्रास व्हायला लागला आहे बघा. आपण खातोय तर खूप कमी खातोय, तरी पण आपल्याला लठ्ठपणा वाढला आहे बघा. वजन वाढलं आहे आपलं. आणि वजन वाढल्याच्या नंतर बघा, आता आपली ढेरी वाढलेली असते, दंड वाढलेले असतात, पोट वाढलेलं असतं, मांड्या वाढलेल्या असतात आणि मुंडकं पण मोठं दिसायला लागतं. आणि त्यावेळेस आपला जो आकार आहे, तो आकार विकार काहीच राहिलेला नसतो. एकदम माणूस असा दिसायला, कसा तरी दिसायला चालू होतो. आणि मग बऱ्याच वजन वाढल्यामुळं बऱ्याचशा समस्यांना आपल्याला काय होतं, सामोरं जावं लागतं. तर समस्या काय होतात आपल्याला, तर वजन वाढल्यामुळं आपली ढेरी मोठी होते, हे तर सांगितलेच आहे तुम्हाला. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वजन वाढल्यामुळं आपला जो शरीराचा बोजा जो आहे, तो पूर्णपणे पायांवरती येतो. आणि पायांवरती आल्याच्या नंतर बघा, आपलं पाय सुजणे किंवा जी आपली गुडघेदुखी आहे, ती गुडघेदुखी बघा आपली इतकी वाढलेली आहे की आपल्याला कुठं चालत जायचं म्हणलं तरी इतकं गुडघं दुखतात, किंवा बसायचं म्हणलं तरी आपल्याला मांडी घालून बसायचं म्हणलं तरी जमत नाही, किंवा जेवण करताना आपण अशी मांडी घालून असं समोर ज्यावेळेस आपण ताट घेतो, ते समोरसुद्धा आपल्याला ताट जेवून बसा येत नाही बघा. बरेच जण मी बघितलेत की ताट असं साईडला ठेवतात आणि इकडल्या साईडला ताट ठेवून असं जेवतात बघा, समोर ठेवायचं ते. किंवा काय जण बघा हे असेच जेवायला सुरू करतात. इतका त्रास हा वजन वाढल्याच्या नंतर होत असतो. दुसरा म्हणजे आपले जे पायाच्या टाचा आहेत, त्या इतक्या भयंकर दुखतात की बोलायचं कामच नाही. रडाव काही इतकं जबरदस्त टाचा दुखतात. इतकंच आपलं वजन वाढल्याच्या नंतर आपल्याला दुष्परिणामाला सामोरं जावं लागतं. तर आज आपण तेच वजन जे आहे ते कमी करण्यासाठी आपण एकदम घरगुती उपाय आणलेला आहे बघा. घरगुती उपाय, तेही तुम्हाला तर माहितीच आहे की आपण घरगुती पद्धतीने बनवत असतो. त्याच्यापासून खूप लोकांना फायदा होत असतो. ते आपल्याला कमेंट करून सांगत पण असतात की आम्हाला हे घरगुती उपाय करून आम्हाला खूप असा छान रिझल्ट भेटलेला आहे. तर त्याच्यामुळं आपण चला म्हटलं, आता वजन कमी करण्यासाठीचा जो उपाय आहे तो आपण करूया. आणि वजन वाढल्याच्या नंतर बघा, तुम्हाला तर माहितीच आहे की आपल्याला थकवा पण भरपूर जाणवतो. आपल्या जे घराचा जिना असतो ते सुद्धा चढणं होत नाही आपल्याला, का तर गुडघे पण दुखत असतात आणि वजनामुळं आपल्याला धाप लवकर लागते. आणि आपल्याला बघा, पहिला घोरायचा त्रास नव्हता, तो आता वजन वाढल्यामुळे आपल्याला श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला आहे. कशाला? श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला. आणि त्याच्यामुळं बघा आपल्याला घोरण्याचा त्राससुद्धा सुरू झाला आहे बघा. तर बरेच जण तुम्हाला घरात म्हणत असतील की तुम्ही घोरायचं बंद करा. आणि तुम्हाला तर वाटतं मी घोरत नाही, मला घोरायचा त्रास नव्हता. पण वजन वाढल्यापासून तुम्हाला जे कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे, हृदयावरती ताण आलेला आहे, चरबी वाढलेली आहे, त्याच्यामुळं परत तुम्हाला त्याच्यामुळं काय होतं आहे की नाकाने श्वास घ्यायला पण त्रास व्हायला लागला आहे. तर हे असं वजन वाढल्याच्या नंतर बरेचसे दुष्परिणामाला आपल्याला सामोरं जावं लागतं. आणि दुसरं म्हणजे काय, आपण आता वजन कमी करण्यासाठी आता बाजारामध्ये, मार्केटमध्ये बरेचसे महागडे औषधं आलेले आहेत. आणि ते घेतल्याचे दुष्परिणाम भरपूर असे आहेत. बऱ्याच जणांचा काही होऊ शकतं. त्याच्यामुळं बाजारातली जी औषधं आहेत ते आपल्या शरीरासाठी घातक आहेत. त्याच्यामुळं आपण घरगुती पद्धतीनं आपण काय करायचं आहे की आपलं जे वजन वाढलेलं आहे ते कमी करायचं आहे बघा. तर चला मग करूया आता आपण व्हिडिओला सुरुवात. कशा पद्धतीने आपण काय घेतलं आहे, ते जे आपण घरगुती औषध तयार करणार आहोत वजन कमी करण्याचं, ते कशा पद्धतीने काय करायचं आहे, परत कधी घ्यायचं आहे, हे संपूर्ण माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत व्हिडिओ आपल्याला बघायचा आहे.
आणि अशाच पद्धतीने आपलं जे औषध आहे वजन कमी करण्याचं ते तयार करायचं आहे. तर चला मग आता आपण करूया व्हिडिओला सुरुवात. आणि त्याच्यासाठी साहित्य काय काय घेतलं आहे आपण ते सगळ्यात पहिल्यांदा सांगतो. त्याचे प्रमाण पण मी सांगणार आहे की आपण ते साहित्य किती घ्यायचं आहे ते. तर सगळ्यात पहिल्यांदा दाखवतो आता तुम्हाला मी की साहित्य काय काय घेतलं आहे. तर इथं सगळ्यात पहिल्यांदा आपण घेतलेले आहे बघा, इथं बडीशेप घेतलेले आहे, बडीशेप घेतलेले आहे. त्याच्यानंतर आपण इथं घेतलेला आहे ववा घेतल्याच्यानंतर आपण घेतलेले आहे इथं जिरं घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपण इथं मेथीदाणे घेतलेले आहेत. तर मेथीदाणे आपण थोडेसेच घेतलेत. तर ते मेथीदाणे थोडेसे का घेतलेत ते पण मी तुम्हाला सांगतो. त्याच्यानंतर आपण घेतलेला आहे हा लिंबू घेतलेला आहे बघा, काय घेतलेला आहे लिंबू. तर ह्याचं प्रमाण पण सांगतो आणि काय काय बनवायचं आहे, कसं बनवायचं हे सगळं तुम्हाला सांगतो. तर चला मग आता आपण काय करूया की हे जे आपण जे घेतलेले साहित्य आहे ते किती किती घ्यायचे त्याचं प्रमाण सांगतो मी. तर आपल्याला जे बडीशेप आहे ते आपल्याला हे 2 चमचे घ्यायचे आहे. त्याच्यानंतर हे जे जिरं आहे ते पण आपल्याला 2 चमचे घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपला जो ववा आहे तो पण हा 2 चमचे घ्यायचा आहे. आणि आपण जे मेथीदाणे घेतलेले आहेत ते आपण बघा थोडेसेच घेतलेले आहेत. तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे का कमी घेतलेत, तर हे मेथीदाणे जे आहेत ते एकदम कडू लागतात बघा. कसे लागतात, कडू लागतात. त्याच्यामुळं आपण हे जे मिश्रण करणार आहोत ते आपल्याला पेव नाही वाटणार कडू झाल्याच्या नंतर. त्याच्यामुळं आपण काय केलं, हे जे मेथीदाणे आहेत हे कमी घेतलेत आपण. किती, एकदम कमी घेतलेत बघा, हे बघू शकता तुम्ही. आणि आता हे साहित्य एकत्र करून आता आपल्याला काय करायचं आहे, तर हे आता आपल्याला गॅसवरती भाजायचं आहे. तर चला मग आता आपण गॅसवरती हे भाजून घेऊ आणि त्याच्यानंतर काय करायचं ते संपूर्ण माहिती मी सांगतो. तर चला आपण आता गॅसकडे जाऊ. तर आलो आहे आपण गॅस जवळ आणि आता आपण करूया हे जे गॅस चालू आणि त्याच्यावरती ठेवूया आपण ही कढई. आणि हे जे मिश्रण होतं आपलं, तर हे मिश्रण होतं कशाचं, तर बडीशेप, आपली साधी बडीशेप, ववा, जिरं आणि आपले जे मेथीदाणे आहेत ते घेतलेलं थोडंसं. आणि आता कढई आपली गरम झालेली आहे. ही गरम झालेली कढईमध्ये आपण हे साहित्य टाकलेलं आहे. आणि आता आपल्याला हे घ्यायचं आहे भाजून. तर हे करपू द्यायचं नाही आपल्याला, काय करायचं आहे फक्त भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून ह्याचा वास यायला लागला. ह्याचा सुगंधित खूप छान वास येतो बघा भाजत असताना. त्याचा वास यायला लागला की आपल्याला काय करायचं आहे की जी कढई आहे ते आपल्याला बंद करून घ्यायची बघा. तर हे घेऊया आपण छानपैकी आता हे भाजून, वास येईपर्यंत त्याचा छान सुगंध यायला लागला आहे बघा. आता आपल्याला हे करपू द्यायचं नाही मिश्रण, मी परत एकदा सांगतोय, छानपैकी भाजून घ्यायचं. आपली जी बडीशेप, साधी बडीशेप असते ते बघा तिचा कलर बदलला आहे बघा. आता पहिले आपल्याला थोडी हिरवी हिरवी दिसत होती, आता बघा हे भाजल्याच्या नंतर कसं दिसायला लागलं. आणि हे भाजत असताना आपल्याला सारखं आपल्याला हे हलवायचं आहे. मिश्रण जे आहे ते सारखं आपल्याला अशा पद्धतीने उलटाण्याने हे हलवून घ्यायचं आहे. आणि घेऊया आता आपण हे गॅस बंद करून. आता तडतड आवाज यायला लागला आहे त्याचा. हे करपू नाही म्हणून सारखं आपल्याला हे करायचं आहे बघा, उलटाण्याने आपल्याला सारखं हलवायचं आहे. आणि हे छानपैकी भाजलं आहे आता. आणि भाजल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, हे मिश्रण जे आहे ते आता आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. आणि आता हे मिश्रण आता आपल्याला काय करायचं आहे, एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे आणि मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे. तर चला आता आपण मिक्सर लावूया आणि मिक्सरमध्ये घेऊया आता बारीक करून. त्याच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, ज्या कढईमध्ये आपण हे केलेलं होतं, जे आपण भाजलेलं होतं हे मिश्रण, त्याच्यामध्येच आपल्याला काय करायचं आहे, आता पाणी घ्यायचं आहे. आणि पाणी काय करायचं आहे आपल्याला, साधारणतः 1 ते 1.5 ग्लास आपल्याला काय करायचं आहे, हे पाणी जे आहे ते त्याच्यामध्ये ओतून ठेवायचं आहे. कढई गरम असल्यामुळं आपलं पाणी आपोआप तापलेलं आहे बघा. आता हे पाणी आपल्याला तापलेलं थंड थोडंसं कोमट होईपर्यंत आपल्याला मिक्सर लावून घ्यायचं आहे. तर चला आपण आता घेऊया मिक्सर लावून. तर आपण हे मिश्रण जे तयार केलं
ते आपण एका मिक्सरच्या भांड्यात घेऊ आणि काय करूया, मिक्सरमध्ये हे बारीक करून घेऊ. एकदम पावडर झाली पाहिजे त्याची. अशा पद्धतीने आपल्याला छानपैकी बारीक करून घ्यायचं आहे बघा. लावलाय मिक्सर, मस्तपैकी फिरतोय आपला मिक्सर बघा. आणि याची छानपैकी पावडर तयार करून घेऊ आपण. तर आता बघूया पावडर झाली का नाही आपली. झाली नसेल तर परत एकदा आपण मिक्सर लावू. तर ही बघा छानपैकी आता ही पावडर आपली तयार झाली आहे बघा. दिसते का तुम्हाला. आणि ह्याचा सुगंध इतका छान यायला लागला आहे ना की असं वाटतं ही पावडर खावी का काय लगेच. जिरेमुळं त्याची सुगंध भरपूर वाढला आहे. आपण एकदा थोडीशी अजून बारीक करूया. आता घेऊया मिक्सर बंद करून. आणि छान अशी आता आपली ही जी पावडर आहे ती तुम्ही बघू शकता. एकदम छान अशी तयार झाली बघा. मस्त दिसते का नाही. तर आता ही पावडर तयार झाली. आता हे घ्यायचं आहे कसं, आपल्याला काय करायचं आहे ते संपूर्ण सांगतो आता माहिती. तर चला आता आपण जे मगाशी आपण पाणी जे कढईमध्ये ठेवलं होतं गरम व्हायला ते थंड झालं असेल ते आपण पाणी घेऊया का ग्लासमध्ये. तर आता आपलं जे मिक्सर लावपर्यंत आपण जे पाणी ठेवलं होतं कढईमध्ये ते थंड झालेलं आहे बघा. आणि हे बघू शकता तुम्ही. आणि आता आपण काय करूया की हे जे पाणी आहे ते एका ग्लासमध्ये घेऊया आपण काढून. तर एवढं पाणी आपल्याला पुरेसे आहे. तर एका टायमिंगसाठी आपल्याला एवढं पाणी घ्यायचं आहे बघा, एका टायमिंगसाठी. तर आता हे पाणी आपण आता हे कोमट करून घेतलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये आता आपल्याला काय करायचे आहे, ही जी पावडर आहे ही पावडर आपण बनवून ठेवलेली आहे भरपूर प्रमाणात. तर आता किती टाकायची आपल्याला, तर साधारणतः आपल्याला आता एका एवढ्या छोट्या ग्लासमध्ये साधारणतः अर्धा चमचा किंवा 1 चमचा, तुम्हाला जसं चवीनुसार कमी जास्त करू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार. तर ही पावडर आपल्याला ह्या पाण्यामध्ये मिक्स करायची अशी. आणि मिक्स केल्याच्यानंतर बघा हे टाकली पाण्यात आपण. आणि असं आपल्याला एक लिंबू घ्यायचा आहे. काय घ्यायचं आहे, लिंबू घ्यायचा आहे. आणि तो लिंबू काय करायचा आपल्याला अर्धा चिरून घ्यायचा आहे. आणि त्याच्या ज्या बिया आहेत त्या आपल्याला काढून टाकायच्यात बघा. बिया आपल्याला बिया घ्यायच्या नाहीत. या अशा पद्धतीने आपल्याला अर्धा लिंबू घ्यायचा आहे. आणि जो अर्धा लिंबू आहे, एकदम अर्धा लिंबू, हा पूर्णपणे आपल्याला या पाण्यामध्ये काय करायचं आहे तर पिळून घ्यायचा आहे. या पाण्यामध्ये पूर्णपणे अर्धा लिंबू सगळा पिळून घ्यायचा आहे पाण्यामध्ये. आणि हे छानपैकी आता आपलं मिश्रण जे आहे ते आता चमच्याने आपल्याला काय करायचं आहे, ढवळून घ्यायचं आहे. छान असं मिश्रण ढवळून घ्यायचं आहे. तर हे चांगलं मिक्स करून आता आपल्याला काय करायचं आहे बघा. मिक्स तर झालेलंच आहे आपलं हे पूर्णपणे. तर आता असा एखादा कप घ्यायचा आहे किंवा ग्लास पण घेऊ शकता तुम्ही किंवा फुलपात्र पण घेऊ शकता. आणि एक गाळणी घ्यायची आपल्याला. काय घ्यायची, गाळणी घ्यायची. आणि पूर्ण मिश्रण आपल्याला ह्याच्यामध्ये ओतून पूर्ण हे जे आहे ते गाळून घ्यायचं आहे बघा. काय करायचं आहे, गाळून घ्यायचं आहे. आणि हा जो चोथा आहे हा काय राहिलेला आहे, चोथा राहिलेला आहे, हा आपल्याला साईडला ठेवून द्यायचा आहे. आणि जे आपलं पहिलं जे ग्लास होतं तो चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आपल्याला ग्लास. तर हे परत आपण ग्लास स्वच्छ धुवून घेतला आहे. आणि हे जे कपामध्ये आपण जे मिश्रण ओतून घेतलं होतं ते परत आपल्याला ग्लासमध्ये घ्यायचं आहे ओतून. आणि हे अशा पद्धतीने आपलं जे मिश्रण आहे ते छानपैकी तयार झालं आहे बघा. आता छानपैकी तयार झालं आहे. मग आता हे तुम्ही म्हणसान दादा हे घ्यायचं आहे कधी आपल्याला, तर आपल्याला आता हे मी जी माहिती सांगितली आहे त्याप्रमाणे हे मिश्रण व्यवस्थित तयार करून घ्यायचं आहे. आणि पाणी थंड करायचं आहे, गरम पाणी घ्यायचं नाही आपल्याला. जे आपण पाणी गरम केलं तर ते कोमट करायचं आहे. कोमटपेक्षाही थोडंसं थंड असेल तरी चालतं आहे आपल्याला, पण सहसा तर कोमट असावं. कारण आपण ज्यावेळेस रोज कोमट पाणी पित असू त्यांनीसुद्धा आपली चरबी जळत असते बघा.
तर आता हे मिश्रण जे आहे ते आपल्याला कधी प्यायचं आहे बघा, तर हे अशा पद्धतीने पावडर आपण तयार करून ठेवायची. जेवढे दिवस आपली जाईल तेवढे दिवस तुमच्या चवीनुसार ही पावडर थोडी थोडी ह्या पाण्यामध्ये मिक्स करायची, 1 चमचा अर्धा चमचा. आणि हे घ्यायचं आहे कधी, तर हे आपल्याला रोज सकाळी घ्यायचं आहे. कधी घ्यायचं आहे? रोज सकाळी घ्यायचं आहे. जेवण न करता आपली ज्यावेळेस आंघोळ वगैरे होईल आणि आपल्याला बऱ्याच जणांना चहा प्यायची सवय असते बघा, तर चहा प्यायचाच नाही, त्याच्या जागेवर आपल्याला हे जे मिश्रण तयार केलेलं आहे आपण, ते हे मिश्रण आहे ते उपाशी पोटी आपल्याला घ्यायचं आहे. कधी घ्यायचं आहे? उपाशी पोटी घ्यायचं आहे. आणि उपाशी पोटी घेतल्याच्या नंतर कमीत कमी 1 तास 2 तास त्याच्यानंतरच आपल्याला जेवण करायचं आहे. काय करायचं आहे? जेवण करायचं आहे 1 ते 2 तासाच्या नंतरच, त्याच्या अगोदर हे मिश्रण घ्यायचं नाही. आणि परत त्याच्यानंतर संध्याकाळी कधी मिश्रण घ्यायचं आहे? आता आपण सकाळी उपाशी पोटी घेतलं आहे, तसंच संध्याकाळीसुद्धा आपल्याला काय करायचं आहे की आता जेवण करणार आहोत आपण, त्याच्या अगोदर 1 तास किंवा 2 तास ह्याच्या अगोदर आपल्याला हे मिश्रण संध्याकाळी कधी घ्यायचं आहे आपल्याला, तर संध्याकाळीसुद्धा केव्हा घ्यायचं आहे की आपण ज्यावेळेस संध्याकाळी जेवण करणार आहोत. बऱ्याच जणांचे टायमिंग वेगळे वेगळे असतात जेवणाचे. कोणी 8ला जेवतं, कोणी 10ला जेवतं, कोणी रात्री 12ला पण जेवतात सिटीमध्ये. तर त्या टायमिंगला काय करायचं आहे, जेवणाच्या अगोदर 1 तास किंवा 2 तास, कमीत कमी 2 तास तरी त्याच्यामध्ये वेळ असावा. अशा पद्धतीने आपल्याला हे जे मिश्रण आहे ते घ्यायचं आहे बघा. आणि हे मिश्रण कुणी घ्यायचं नाही हे तुम्हाला सांगतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या गरोदर स्त्रिया माता असतील त्यांनी हे मिश्रण घ्यायचं नाही. लहान मुलं जे असतील त्यांनीसुद्धा हे मिश्रण घ्यायचं नाही. आणि जे आपले जे पेशंट असतात, कशाचे, बीपीचे, शुगरचे जे पेशंट आहेत, ज्यांना हृदयविकार आहे, अशा पेशंटने हे औषध अजिबात घ्यायचं नाही. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ज्यांची तब्येत ठीकठाक आहे, ज्यांचं वजन वाढलं आहे, अशाच लोकांनी हे जे औषध आहे ते सकाळी 2 तास अगोदर जेवणाच्या आणि संध्याकाळी 2 तास अगोदर जेवणाच्या अशा पद्धतीने रोज सकाळी तुम्ही हा प्रयोग करून बघा. तुम्हाला 15 दिवसात असा छान असा रिझल्ट भेटणार आहे की तुमचे वजन, आज वजन आपण मोजायचं आहे आणि त्याच्यानंतर हे औषध घ्यायला चालू करायचं आहे. 15 दिवसांनी तुम्हाला वजन मोजून बघायचं, तुमचं वजन 100% कमी झालेलं तुम्हाला नक्कीच 100% जाणवणार आहे. त्याच्यामुळं मित्रांनो, मी जे हे औषध तयार केलं आहे हे तुम्ही पण अशाच पद्धतीने घरगुती औषध तयार करा. ह्याचा साईड इफेक्ट कुठलाही नाही. मी ज्या पद्धतीने सांगितलं आहे त्या पद्धतीने घ्यायचं. ज्यांना बीपी शुगरचा त्रास आहे त्यांनी अजिबात घेऊ नका, लहान मुलांनी घेऊ नका, गरोदर माता स्त्रियांनी घेऊ नका. तर मित्रांनो, हे जे औषध तुम्हाला आवडलं असल्यास आपल्या व्हिडिओला नक्की लाईक आणि कमेंट करा. आणि आपल्या औषधाच्या व्हिडिओला लाईक करा. आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया नवीन माहितीपूर्ण अशाच आरोग्यविषयक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.